मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर त्र्यंबके. आज आपण एका विषयावर बोलणार आहोत. शक्यतो हा व्हिडिओ मुलींनी किंवा स्त्रियांनी पाहू नये अशी मी विनंती करतो, कारण की हा व्हिडिओ मी पुरुषांसाठी बनवलेला आहे. त्यासाठी स्त्रियांना व मुलींना विनंती आहे की हा व्हिडिओ आपल्यासाठी नाही आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मुलींनी व स्त्रियांनी पाहू नये. तर मित्रांनो, माणूस जेव्हा वयामध्ये येतो त्यावेळेस त्याला स्त्रीबद्दल अट्रॅक्शन निर्माण होतं आणि तिच्याशी शरीर संबंध प्रत्येक व्यक्तीस करू वाटतात. पण अनेकांच्या बाबतीत अशा गोष्टी होतात की प्रथम वेळ ज्यावेळेस एखादा व्यक्ती एखाद्या स्त्रीबरोबर शरीर संबंध करतो त्यावेळेस त्याचं लवकर पेनिस हिट होत नाही, किंवा हिट झालं तरी ज्यावेळेस आपण आपलं शिश्न म्हणजेच पेनिस हे स्त्रीच्या योनीमध्ये घालतो त्यावेळेस त्वरित युरिया बाहेर येतो, किंवा पेनिसला व्यवस्थित ताठरपणा न आल्यामुळेही किंवा ताठरपणा जरी आला तरी योनी मार्गामध्ये घातले की त्वरित युरिया बाहेर येतं. त्यामुळं स्त्रीचं समाधान न झाल्यामुळं व स्वतःलाही समाधान न वाटल्यामुळे अशा व्यक्तीला आपल्याबद्दल न्यूनगंडता किंवा वाईट वाटतं, कारण की आपण आपल्या पार्टनरचं समाधान करू शकलो नाही व नेमकं असं का घडलं. त्यामुळं अनेक लोक डॉक्टरांशी चर्चा करण्याऐवजी ते मेडिकलवाल्यांकडे जातात व त्यांच्याकडून स्टॅमिना वाढवण्याच्या वियाग्रा गोळ्या म्हणा, सुहाग्रा गोळ्या म्हणा, म्हणजे सिल्डेनाफिल नावाची ड्रग असतात किंवा इतर काही औषधं असतात ते मेडिकलवाल्याकडून घेतात आणि अशा गोळ्यांची सवय लावून घेतात. मग यांची अशी मानसिकता होऊन जाते की गोळी केल्यानंतर स्टॅमिना वाढतो, गोळी खाल्ल्यानंतर स्टॅमिना वाढतो, आपण चांगले शरीरसंबंध करू शकतो. पण मित्रांनो, तुम्ही जे स्टॅमिना वाढण्यासाठी मेडिकलवाल्याहून गोळ्या औषधे घेतात डॉक्टरला न दाखवता, हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण की तुम्हाला असं का होतंय, तुमचा स्टॅमिनावर परिणाम का झालेला आहे. कारण की पेनिसला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या आपल्या शिरा म्हणू आपण आपल्या साध्या भाषेमध्ये, त्या जर शिरांमध्ये काय ब्लॉकेज असेल तर स्टॅमिना वाढायची गोळ्या घेऊन काय करणार, किंवा आपणास मधुमेहाचा त्रास असेल त्यामुळे आपल्या शरीरावर परिणाम झालेला असेल, किंवा बीपीचा त्रास असेल, किंवा असं समजू की आपणास कोणताच आजार नाही पण तरी असं होत असेल तर स्टॅमिना वाढण्याच्या गोळ्या घेऊन आपण काय करणार. आणि तुम्ही समजा आता सध्या 20 वर्षाचे आहात आणि तुम्ही 65 वर्षाचे किंवा 70 वर्षाचे किंवा 60 वर्षाचे असाल तर तुम्ही कमीत कमी 30 ते 40 वर्ष गोळ्या खाणार का, आणि गोळ्या खाऊन किती वेळ सेक्स करणार. त्यामुळं अशा गोळ्या तुम्ही खाऊ नका व स्वतःचं नुकसान तर बिलकुल करून घेऊ नका. तुम्ही योग्य डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेणे यासाठी खूप महत्त्वाचं असतं. मित्रांनो, मी 25 ते 30 वर्षापासून या विषयावर काम करत आहे, म्हणून मी आपणास स्पष्ट सांगत आहे. माझा अगदी छोटा दवाखाना आहे.
मोठा दवाखाना करण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी लागतात, पण छोटा दवाखाना आहे याचा अर्थ असं नाही की मी आपल्याला योग्य ट्रीटमेंट देणार आहे. तर मित्रांनो, जर आपणास शारीरिक संबंध करताना काय अडचणी येत असतील तर इथून पुढे घाबरू नका. सरळ गाडी स्टार्ट करा आणि माझं छोटंसं क्लिनिक येथे येऊन माझ्याशी बोला. मी आपणास 100% खाते देतो. मी जेव्हा आपणास उपचार करेल त्यावेळेस योग्यच उपचार करेल. आपणास एकदा आल्यानंतर पुन्हा माझ्याकडे येण्याची आवश्यकता नाही. मी आपणास फक्त 1 महिन्याची औषधाचा घेण्याचा सल्ला देईन. आपण फक्त 1 महिना औषधे घ्या. मी आपणास कायमस्वरूपी आपण जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत आपणास शरीर संबंध करताना कधीच अडचण येणार नाही. मित्रांनो, शरीर संबंध करणे म्हणजे सेक्स हा जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे. मुलांच्या उत्पत्तीसाठी, आपल्या शरीराच्या समाधानासाठी, आपल्या पार्टनरच्या शरीराच्या समाधानासाठी, मनाच्या समाधानासाठी शरीर संबंध करणं हे खूप महत्त्वाचं आहे. पुरुषांमध्ये स्टॅमिना टिकून राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं जर आपणास काय अडचण असेल तर डॉक्टरांशी बोलणं, डॉक्टरांचा सल्ला घेणं हेही महत्त्वाचं आहे. पण आपण विनाकारण स्टॅमिना वाढण्यासाठी मेडिकलवाले किंवा जे अनुभवी डॉक्टर नाहीत त्यांच्याकडून औषधं घेणे, गोळ्या घेणे हे खूप आपणासाठी घातक ठरू शकतो. मित्रांनो, आता इथून पुढे काळजी करू नका. जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर आपण फक्त एक वेळ माझ्याकडे या. स्क्रीनवर माझा फोन नंबर आहे, डिस्क्रिप्शनमध्ये माझा ॲड्रेस आहे. माझ्याशी बोला, उपचार घ्या. मी आपणास खात्री देतो 100% आपणास गुण येईल व आपला स्टॅमिनाही खूप वाढेल. कारण की जोपर्यंत तुम्ही डॉक्टरांशी बोलत नाही तोपर्यंत तुम्हाला काय झालं हे समजत नाही. त्यामुळे या विषयावर तज्ज्ञ डॉक्टरांशीच आपण चर्चा केली पाहिजे. आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे व त्यांच्याकडून आपण उपचार घेतला पाहिजे. तर मित्रांनो, मी जास्त मेडिकल भाषेचा वापर केला नाही. तुम्हाला साध्या भाषेत सांगितलं आहे. तर आपण यावर उपचार घ्या. जर आपल्याला एखादा मित्र असेल, आपला नातेवाईक असेल तर त्याला हा व्हिडिओ पाठवा. त्याला उपचारासाठी माझा ॲड्रेस द्या. मी आपणास 100% खाते देतो. आपणास 100% गुण येईल. रजा घेतो. नमस्कार.